कृषी विभागातील घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार. धनंजय मुंडे वाल्मिकरांना कृषी विभागाचे 200 कोटी उचलले, सुरेश धस यांचा आरोप. सुरेश धसांनी मुंडेंवर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य. कृषी विभागामधल्या घोटाळ्याची चौकशी व्हावी, अंजली दमानी यांची मागणी. लहान गोष्टीसाठी जीवावर का उठता? हत्येआधी संतोष देशमुख आणि विष्णू साठेमध्ये झालेला संवाद समोर. वैभवी देशमुखचा तपास यंत्रणांसमोर जबाब. काँग्रेसची मस्साजोग ती बीड सद्भावना यात्रा. आज आणि उद्याच्या सद्भावना यात्रेमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी. सीआयडीकडून पुन्हा बीड सत्र न्यायालयामध्ये अर्ज. देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केस कोर्टाच्या ऐवजी बीड सत्र न्यायालयातच चालवण्याची विनंती. अर्जावर 10 मार्चला सुनावणी. पुण्यात महिला दिनाच्या दिवशीच स्त्रियांच्या समोरच मद्यधुंद तरुणाचे भर रस्त्यामध्ये अश्लील कृत्य, व्हिडिओ व्हायरल. अंजली दमानी यांकडून सतीश भोसलेचा पैसे उधळता व्हिडिओ ट्विट. धसांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणं गरजेचं, दमानी यांची मागणी. उद्धव ठाकरे हे विश्वासघाताच्या राजकारणाचे महामेरू. स्वतःचे पाय चिखलामध्ये माखलेले असताना दुसऱ्यांवर बोलू नये, आशिष शेलारांची टीका. मध्य प्रदेशातल्या बुरहानपूरच्या असीरगड किल्ल्यावर मुघलकालीन संपत्ती पुरून ठेवल्याची छावा चित्रपटानंतर अफवा. औरंगजेबाचा खजिना शोधण्यासाठी साहित्य घेऊन नागरिकांची गर्दी. रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा. तापमानवाढ पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज.